I am having some medical problems of my own, but in today's situation, the unity of the working class to fight against fascism and imperialism, which is controlling fascism, is the need of the hour. So, comrades, I know that you will be disappointed at least as much as I am that I could not be there today. However, this is the best that I am able to give today. Don't worry. In a few weeks, I will be better and we will hold another meeting where I can come and talk to you directly. मी काही आठवड्यात परत येतो. आपण एक निर्णायक मीटिंग घेऊ आणि या देशातल्या कामगार वर्गाचा जो लढा आहे तो पुन्हा जोमानं नव्यानं उभा करू असा निर्धार व्यक्त करून अगदी शेवटच्या काळात सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह अत्यंत सकारात्मक असलेला माझा मित्र संजय सिंघवी आम्हा सगळ्यांना सोडून गेलेला आहे. जय भीम मित्रांनो, माझ्या भावंडांनो, संजय सिंघवी हा फक्त देशातला एक मोठा कामगार नेता, सुप्रीम कोर्टाचा मोठा लॉयर किंवा एका पक्षाचा क्रांतिकारी पक्षाचा नेता एवढंच नव्हता, तर तो माझा खूप जवळचा मित्र होता. खूप जुन्या आठवणी त्याच्या मृत्यूमुळे मनामध्ये आलेल्या आहेत. मी 1981 ला त्याला भेटलो आणि त्यावेळेस आम्ही पथनाट्याची चळवळ या मुंबईमध्ये सुरू केली होती. संजय हा पथनाट्यामध्ये सुद्धा काम करत होता आणि इतका दिलखुलास माणूस की या मुंबईच्या रस्त्यांवर गळा घालून आम्ही दोघे मोठमोठ्यानं गाणी म्हणत फिरणं हे आमचं त्या काळचं खूप म्हणजे त्या काळचं आमचं दोघांचं चाललेलं एक नवी फॅशनच होती. संजय पुढे नवजवान भारत सभेमध्ये गेला. मी आव्हानमध्येच होतो आणि नामांतराची लढाई सुरू झाली आणि या नामांतराच्या लढाईमध्ये संजय आणि आम्ही दोघेजण संपूर्ण मराठवाडा गावामधनं फिरून कोणत्या प्रकारचे अत्याचार दलित समूहावर झालेले आहेत, का झालेले आहेत, कसे झालेले आहेत याची संपूर्ण फॅक्ट फाइंडिंग करण्यासाठी आम्ही दोघेजण गेलो होतो. त्या सगळ्या प्रवासामध्ये संजय आणि मी सरळ दलित म्हणून लोकांना माहीत होतो, पण हा संजय कोण आहे असे लोक मला प्रश्न विचारायचे, कारण तो तर काही दलित नव्हता. परंतु नामांतराच्या चळवळीमध्ये अनेक उच्चवर्णीय मुलं ती या काळामध्ये नामांतराच्या चळवळीत जेलमध्ये गेली होती. संजय सुद्धा अनेक वेळा मोर्चांमध्ये आणि मार खाल्लेला त्याने आणि जेलमध्ये पण गेलेला. तर तो माझ्यासोबत मराठवाडा फिरला. मराठवाड्यामध्ये जे आम्ही काही बघितलं ते इतकं भयावह होतं. त्याच्यानंतर संजय आणि आम्ही दोघेजण सातत्यानं चर्चा करत होतो की या देशाचं नेमकं कॅरेक्टर काय आहे, चारित्र्य काय आहे. तर त्यावेळेस तो म्हटला की या देशामध्ये जाती व्यवस्था इतकी भयानक खोलामध्ये गेलेली आहे माणसाच्या मनात की त्यानं ते जे काही लोकांच्या इंटरव्ह्यूज केले त्या सगळ्या मी सांगत नाही, परंतु त्याच्यामुळे त्याची जातविषयीची जाणीव होती ती पूर्णपणे विकसित झाली. आणि त्यानंतर संजयने आम्ही आलो मराठवाड्यामध्ये नामांतराच्या लढ्यात पुन्हा आम्ही सगळेजणांना घेऊन गेलो. संजय हा असा एकमेव व्यक्ती होता की 72 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला आणि मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणात माणसं मुंबईमध्ये आली. आज प्रियदर्शिनी बिल्डिंग जी आहे त्या प्रियदर्शिनी बिल्डिंगच्या बाजूला जे राहुल नगर आहे ते राहुल नगर हे संजयने वसवलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोठा हल्ला त्याच्यावर झाला. पोलिसांनी त्याचं डोकं फोडलं. त्यावेळेस त्या काळाचा मिड डे होता, त्याच्या फ्रंट पेजला त्याचा फोटो, तो रक्ताने बंबाळ झालेला फोटो मला आजही आठवतो. आज संजय अचानकपणे नाही गेला, पण त्याला कॅन्सर आहे. पण कॅन्सर असताना सुद्धा मी ज्या वेळेस त्याला भेटायला जायचो
तेव्हा तो सारखा म्हणत मी बरा होणार आहे आणि मी बरा होऊन पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे. आणि त्या दिवशी रात्री मला माझ्या बहिणीनं सनूभरनी मला फोन केला आणि मला सांगितलं की तुझा मित्र, जीवलग मित्र संजय गेला. मी रात्रभर तळमळलो. त्याच्या आठवणींनी मी डोळ्यात माझ्या पाणी हाटेना. मी काल त्याचा ज्यावेळेला शव बघितला त्यावेळेला इतक्या विमनस्क मनस्थितीमध्ये मी होतो की आपण सगळे तत्वज्ञानाचा आणि याचा त्याचा विचार करतो, पण खरंच मृत्यू नेमका काय आहे आणि मृत्यू एवढ्या चांगल्या माणसांना घेऊन का जातो असा भाबडा प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या मनामध्ये येत राहिला आहे. त्या संजयला मी क्रांतिकारी जय भीम, क्रांतिकारी लाल सलाम करतो. आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न सगळ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम, ते पूर्ण करण्याचं काम शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही सगळे करू. संजय माझ्या मित्रा, मला तू सोडून जायला नाही पाहिजे होतंस. जय भीम.